मी प्रतीक्षा. लग्न झाल्यापासून फक्त 2 महिने झाले होते. रोहन माझा नवरा, खूपच प्रेमळ आणि काळजी घेणारा. आम्ही आमच्या हनीमूनसाठी थायलंडला आलो होतो. बँकॉकपासून थोडं दूर एक सुंदर बीच रिसॉर्टमध्ये आम्ही उतरलो. सगळीकडे निळा समुद्र, हिरवे पाम वृक्ष आणि हवा इतकी गोड आणि ओलसर की मनच भिजून जात होतं. रात्री समुद्रकिनाऱ्यावर चालताना रोहन माझा हात घट्ट धरून म्हणाला होता, प्रतीक्षा, हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय ना? मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून होकार दिला होता. खरंच सगळं परफेक्ट होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी आम्ही रिसॉर्टच्या ओपन रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. समोर समुद्राच्या लाटा येत जात होती. रोहनने माझ्या प्लेटमध्ये फ्रूट्स घालत म्हणाला, आज तू एकदा स्पामध्ये बॉडी मसाज करून घे ना. थाई मसाज इथे जगप्रसिद्ध आहे. तू विमान प्रवासाने थकली आहेस, पूर्ण रिलॅक्स होशील. मी थोडं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तूही येशील ना बरोबर? तो हसला. मला तर आज बियर पिऊन स्विमिंग करायचं आहे. तू एकटी जा, स्पा रिसॉर्टमध्ये आहे. सगळं सुरक्षित असतं. मी तुला रूमवर सोडतो. त्याच्या डोळ्यात काळजी आणि प्रेम होतं. मी थोडा विचार केला आणि होकार दिला. खरं तर मला थोडी भीती वाटत होती, पण रोहन इतका आग्रह करत होता की मी तयार झाले. रूममध्ये आल्यावर मी हलका पिंक कलरचा सलवार कमीज घातला, केस व्यवस्थित बांधले, थोडं लिप ग्लॉस लावला आणि रोहनला मी जाते म्हणून निघाले. रिसॉर्टच्या गार्डनमधून चालताना मनात विचार येत होता, नवीन ठिकाण, नवीन अनुभव, काय हरकत आहे? रिलॅक्स व्हायला हरकत नाही. स्पा सेंटर अतिशय सुंदर होतं. आज शीतक्षणी अगरबत्तींचा मंद सुगंध, हलकं पारंपरिक थाई संगीत आणि मऊ प्रकाश. रिसेप्शनमध्ये एक थाई मुलगी हसून स्वागत करायला आली. मॅडम, फुल बॉडी मसाज? 1 तास. मी हो म्हणाले. तिने फॉर्म भरून घेतला आणि मला आतल्या खोलीकडे नेलं. खोली अतिशय स्वच्छ आणि शांत होती. मधोमध एक मसाज टेबल, बाजूला सुगंधी तेलाच्या बाटल्या आणि हलके पडदे. मी आत शिरले तेव्हा एक उंच देखणा तरुण माणूस माझ्या दिशेने वळला. त्याचे नाव आकाश होतं. तो भारतीय वंशाचा थाई होता, म्हणून मिश्रित हिंदी इंग्लिश बोलत होता. गोरा रंग, मजबूत शरीर, खोल डोळे आणि ओठांवर मंद हास्य. वय साधारण 28-29 दिसत होते. हॅलो मॅडम, मी आकाश. आज मी तुमचा मसाज करणार आहे. पूर्ण आरामात राहा. त्याचा आवाज इतका मऊ आणि आत्मविश्वासपूर्ण होता की मी क्षणभर त्याच्याकडे टक लावून पाहत राहिले. त्याने मला कपडे बदलण्यासाठी छोटी कॅबिन दिली. मी सलवार कमीज काढून फक्त टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर आले. पोटावर झोपताना मनात रोहनची आठवण येत होती. तो म्हणाला तेव्हा ठीक आहे, पण आता थोडं गोंधळल्यासारखं वाटतंय. आकाशने हात गरम तेलाने भरले आणि माझ्या पायाच्या तळपायापासून सुरुवात केली. त्याचे हात इतके कुशल होते की दाब योग्य, स्नायू हळूहळू सोडत होता. मॅडम, तुमचे पाय खूप टाईट आहेत, प्रवासात थकले असतील, तो हलक्या आवाजात म्हणाला. मी फक्त हं म्हणाले. हळूहळू त्याचे हात वर चढू लागले, पावलांवरून मांड्यापर्यंत. प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच उबदार जाणीव होत होती. मी डोळे मिटले. मनात विचार येत होता, हे नॉर्मल आहे प्रतीक्षा, मसाज असतो असा. पण शरीर मात्र वेगळाच प्रतिसाद देत होतं. श्वास थोडा वेगवान झाला होता. तो माझ्या पाठीवर आला, टॉवेल थोडा खाली सरकवला आणि कमरेवर तेल ओतलं. त्याची मजबूत बोट माझ्या पाठीच्या कण्यावर फिरत होती. तुमचे शोल्डर्स खूप ताणलेले आहेत, तो म्हणाला आणि दोन्ही हाताने खांदे दाबायला सुरुवात केली आणि मी इनोच्युरेटली उसासा टाकला. तो मला हलकेच हसला. आरामात घ्या, सगळं स्ट्रेस बाहेर काढा. मला त्याचा स्पर्श जास्त अतरंगी वाटू लागला. त्याच्या हात खांद्यावरून मानेकडे सरकले. बोटांनी हळूहळू मसाज करताना त्याने माझ्या कानाजवळ हलक्या आवाजात विचारलं, मॅडम, तुम्ही नवविवाहित आहात का? हनीमून? मी लाजून हसले. हो, कालच 2 दिवस झाले. थायलंड हनीमूनसाठी परफेक्ट आहे. तो कुजबुजला. त्याचे हात आता कमरेच्या बाजूला फिरत होते. टॉवेल आणखी थोडा सरकला. मला अस्वस्थ वाटलं, पण मी काही बोलले नाही. मनात एक विचित्र द्वंद्व सुरू झालं होतं. रोहनला सांगावं का? पण तोच तर पाठवला आहे. आणि हा स्पर्श का इतका वेगळा वाटतोय? आकाशने मला हळूच पाठीवर फिरवलं. आता मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर उतरले. घामाच्या थेंबांनी त्याचे कपाळ ओलं झालं होतं. मॅडम, तुम्ही खूप सुंदर आहात, तो माझ्या नावाशिवायच म्हणाला, पण नंतर हसून म्हणाला, प्रतीक्षा, नाव छान आहे. मी आश्चर्याने विचारलं, नाव कसं कळलं? रिसेप्शनवरून पाहिलं. तुमच्यासाठी आज विशेष मसाज करतो, तो हसत म्हणाला. त्याचे हात आता माझ्या पोटावर, बाजूला हळू फिरत होते. प्रत्येक स्पर्शात एक आकर्षण जाणवत होतं. मी मनात रोहनला सांगत होते, हे फक्त मसाज आहे, पण माझं शरीर आणि मन दोन्ही जाणवत होतं की हे फक्त मसाज राहिलेलं नव्हतं. त्याचे बोट हळूहळू वर चढू लागली. मी श्वास रोखला. हृदय जोरजोरात धडधडत होते. आकाशने माझ्या चेहऱ्याजवळ येऊन हलक्या आवाजात म्हटलं, आरामात घ्या प्रतीक्षा.
मी तुम्हाला असं अनुभव देईन जो तुम्ही कधीही विसरणार नाही. त्या क्षणी मला कळून चुकलं की हा प्रवास आता फक्त मसाजचा राहिलेला नव्हता. एक अनोखा, हळूहळू वाढणारा भावनिक आणि शारीरिक आकर्षण सुरू झालं होतं. मी श्वास रोखून पडले होते. आकाशचे हात माझ्या पोटावरून हळूहळू वर चढत होते. त्या क्षणी मला जाणवलं की हा फक्त मसाज राहिला नाही. माझ्या मनात एकदम रोहनचा चेहरा तरळला. मी किंचित थरथरले आणि हलक्या पण कंपित आवाजात म्हणाले, "आकाश, थांबा. हे हे काय करताय तुम्ही?" त्याने लगेच हात थांबवले, पण ते माझ्या शरीरावरून काढले नाहीत. त्याचे गरम तळवे अजूनही माझ्या त्वचेवर होते. तो शांतपणे, अगदी मऊ आवाजात म्हणाला, "प्रतीक्षा, तुम्हाला आवडत नाही का?" मी लगेच थांबतो. "फक्त एक शब्द सांगा." मी काही बोलले नाही. माझे शब्द गळ्यात अडकले होते. एक बाजू सांगत होती, "प्रतीक्षा, उठ आणि निघून जा." दुसरी बाजू मात्र त्याच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या त्या अनोळखी उबदारपणाला सोडायला तयार नव्हती. मी फक्त डोळे मिटून घेतले. आकाशने हळूच माझ्या खांद्यावर हात फिरवला. त्यावेळी दाब कमी, फक्त प्रेमळ स्पर्श. "मी कधीही जबरदस्ती करत नाही, पण तुमच्या शरीराने सांगितलं की तुम्हाला हा स्पर्श आवडतोय. तुमचे श्वास वेगवान झालेत, तुमची त्वचा गरम झाली आहे. मी ते जाणवतोय." मी लाजून डोळे उघडले. त्याचे खोल डोळे माझ्यावर खिळे होते. त्यात लालसा नव्हती, तर एक विचित्र काळजी आणि आकर्षण होतं. "आकाश, मी नवविवाहित आहे. माझा नवरा बाहेर आहे." मी कसंबसं म्हणाले. तो हलकेच हसला. "माहीत आहे, पण हनीमूनमध्ये स्त्रीला पूर्ण आराम मिळायला हवा, पूर्ण सुख मिळायला हवं. तुमचा नवरा तुम्हाला जे देतो त्यापेक्षा जास्त मी देऊ शकतो. फक्त आज, फक्त या क्षणभर." आणि त्या माझ्या कपाळावर हलकासा बोटाने स्पर्श केला. "घाबरू नका, मी तुम्हाला कधीही दुखावणार नाही." त्याचे शब्द मनात रुंजी घालू लागले. "रोहन खूप प्रेम करतो. मला कधीही वाईट वागवत नाही, पण त्याचा स्पर्श, तो नेहमी घाईत असतो." आकाश मात्र प्रत्येक इंच त्वचेला जाणून घेत होता. त्याने मला हळूच पाठीवर फिरवलं. आता मी त्याच्यासमोर पूर्ण तयार होती. फक्त छोट्या टॉवेलने झाकलेली माझ्या छातीवर तेल ओतताना त्याचे बोट हळूहळू फिरू लागले. मी एक उसासा टाकला, "आकाश, प्लीज." पण माझा आवाज नकार देत नव्हता, तर जणू परवानगी मागत होता. तो माझ्या कानात कुजबुजला, "प्रतीक्षा, तुम्ही खूप सुंदर आहात. तुमची ही लाज, ही थरथर मला वेड लावते. तुम्हाला कधी कोणी असा स्पर्श केला आहे का, ज्याने तुमच्या प्रत्येक नसेला जाग केलं असेल?" मी नाही म्हणून डोके हलवले. खरंच रोहनशी असं कधी घडलं नव्हतं. आकाशने माझ्या गळ्यावर हळू चुंबन दिलं. फक्त ओठांचा हलका स्पर्श. माझ्या शरीरात विजेची लहर गेली. मी त्याच्या खांद्याला हात लावला. विरोध करायचा होता, पण त्याऐवजी मी त्याला घट्ट पकडलं. "तुम्ही पहिल्यांदाच असं अनुभवत आहात." तो हसत म्हणाला, "मी तुम्हाला पूर्ण मोकळे करेन आज. जे तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून मिळालं नाही." त्याचे हात माझ्या मांड्यावर फिरत होते. हळू, प्रेमळ पण ज्वलंत. मी मनात सतत रोहनला सांगत होते, "मी काय करते, हे चूक आहे." पण शरीर त्याच्या स्पर्शाला प्रतिसाद देत होतं. माझे हात आपोआप त्याच्या पाठीवर फिरू लागले. त्याचे मजबूत शरीर घामाने ओले झालेले मला आकर्षित करत होते. आकाशने मला जवळ ओढलं. आमचे श्वास एकमेकांत मिसळले. "मला सांगा प्रतीक्षा, थांबू का?" त्याने पुन्हा विचारले. मी काही बोलले नाही. त्याने माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. हळू, गहीर, भावनिक चुंबन. मी पहिल्यांदा विरोध केला, पण नंतर स्वतःच त्याच्यात हरवले. त्या क्षणी मला वाटलं, जणू मी वर्षानुवर्षे बंद असलेली एखादी दार उघडली गेली आहे. आकाश फक्त शारीरिक नव्हता, तो माझ्या मनातल्या इच्छेला, भावनेला समजून घेत होता. तो मला वारंवार विचारत होता, "आवडतंय का? दुखतंय का?" प्रत्येक वेळी मी फक्त उसासाने उत्तर देत होते. मसाजचा 1 तास संपला, तरी आम्ही थांबलो नाही. तो मला घट्ट बाह्यात घेऊन बसला. माझे डोळे फरले होते. "मी काय करते आकाश? मी पाप करते." मी रडकुंडीत आवाजात म्हणाले. त्याने माझे केस कुरवाळले. "हे पाप नाही प्रतीक्षा, हे स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया आहे. तू इथे आलीस कारण तुझ्या मनाला हे हवं होतं. मी फक्त तुला ते देत आहे." मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याच्या हृदयाची धडधड ऐकत होते. एकीकडे अपराधी भावना, दुसरीकडे अपूर्ण राहिलेल्या इच्छेची पूर्तता. दोन्ही एकत्र मिसळून मला गोंधळात टाकत होते. तो हळूच म्हणाला, "उद्या पुन्हा ये. मी तुझी वाट पाहतो." आज फक्त सुरुवात होती. मी काही बोलले नाही, फक्त होकार दिला. कपडे घालताना माझे हात थरथरत होते. आरशात पाहिले तर माझा चेहरा लाल झाला होता. डोळे चमकत होते. स्पा बाहेर पडताना रोहनची आठवण येत होती. तो काय विचारेल? पण मनाच्या एका कोपऱ्यात आकाशचे स्पर्श, त्याचे शब्द, त्याची ऊब, सगळं पुन्हा पुन्हा प्ले होत होतं. मी रूमकडे परतताना मनात एक विचार होता, हे काय सुरू झाले प्रतीक्षा? आणि हे थांबायचं आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन अजून झोपलेला असताना मी उठले. मनात एक विचित्र अस्वस्थता होती.
कालचा दिवस आठवला की शरीर शिरशिरी आली आणि एकदम अपराधी भावना गुदमरली. प्रतीक्षा, काय करतेस तू? रोहन तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय, पण आकाशचे ते स्पर्श, त्याचे शब्द, त्याची नजर सगळं मनात गिरट्या घालत होतं. मी रोहनला सांगितलं, आज पुन्हा स्पाला जाणार आहे. काल खूप रिलॅक्स झाले. रोहनने हसून माझ्या गालावर चुंबन घेतलं. जा रे, मज्जा कर, मी बीचवर आहे. त्याचा निरागस विश्वास पाहून माझं हृदय दुखलं. पण पाय आपोआप स्पाच्या दिशेने वळले. आकाशने मला पाहताच चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आणलं. प्रतीक्षा, तू आलीस. मी रात्रभर तुझीच आठवण काढत होतो. त्याचा आवाज इतका मऊ आणि खोल होता की माझे पाय लटपटले. आज खोलीत फक्त मंद निळा प्रकाश होता आणि हवा सुगंधाने भरलेली. मी कपडे बदलून टॉवेलमध्ये आले तेव्हा त्याने मला जवळ ओढलं. आज मी तुला फक्त मसाज करणार नाही, तुझ्या मनालाही स्पर्श करणार आहे. तो कुजबुजला. तो मला पलंगावर घेऊन बसला. आज मसाज फार कमी होता. त्याचे हात माझ्या पाठीवर फिरत होते, पण ते आता प्रेमाने होते. त्याने माझे केस बाजूला केले आणि गळ्यावर हळूहळू चुंबन दिली. मी थरथरत म्हणाले, आकाश, हे काय चाललंय आपलं? मी लग्न केलेली आहे. त्याने मला घट्ट बाह्यात घेतलं आणि म्हणाला, माहीत आहे प्रतीक्षा, पण कधीकधी आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा तुम्हाला स्वतः पूर्णपणे जाणून घ्यायचं असतं. तू इथे आलीस कारण तुझ्यात काहीतरी अपूर्ण होतं. मी ते भरून देत आहे, फक्त या काही दिवसांसाठी. आम्ही तासभर बोलत होतो. तो मग आपल्या आयुष्याबद्दल सांगत होता. थायलंडमध्ये एका कुटुंब भारतात, पण इथे स्पामध्ये काम करतो कारण यात त्या लोकांच्या मनाला स्पर्श करण्याची संधी मिळते. तुझ्यासारखी एखादी मुलगी भेटली की सगळं काही वेगळं वाटतं, तो म्हणाला. मीही माझ्या लग्नाबद्दल सांगितलं. रोहन किती चांगला आहे, पण कधीकधी त्याला माझ्या मनाची, शरीराची पूर्ण भाषा समजत नाही. हे सांगताना मला रडू आलं. आकाशने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला, रडू नको, आज मी तुला पूर्णपणे जाणून घेईन. त्याने मला हळूहळू जवळ घेतलं. त्याचे स्पर्श आता फक्त शारीरिक नव्हते. प्रत्येक स्पर्शात काळजी होती, प्रेम होतं. तो मला वारंवार विचारत होता, आवडते का? सांग मला, काय हवं आहे तुला? मी पहिल्यांदा इतकं मुक्तपणे स्वतःला व्यक्त केलं. माझे हात त्याच्या शरीरावर फिरू लागले. त्याचे मजबूत खांदे, त्याची गरम त्वचा, त्याचे श्वास सगळं मला वेड लावत होतं. एका क्षणी मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. रडले. मी पाप करते आकाश, रोहनला फसवते. त्याने माझ्या केसात बोट फिरवत म्हणाले, हे पाप नाही, हे एक सुंदर आठवण आहे. तुझ्या आयुष्यात रोहन असेल, पण ही काही दिवसांची ओढ, ही फक्त आपली आहे. तू माझ्या हृदयात कायम राहशील. त्या दिवशी आम्ही एकमेकात पूर्ण हरवून गेलो. शारीरिक जवळीक होती, पण त्याहूनही जास्त भावनिक ओढ होती. तो मला स्त्री म्हणून जागृत करत होता, जे रोहनकडून कधी मिळालं नाही. ते आकाश देत होता. पूर्ण लक्ष, पूर्ण समज आणि प्रेमळ स्पर्श. स्पा बाहेर पडताना माझा चेहरा चमकत होता. रोहनने रूममध्ये पाहताच विचारलं, काय रे, आज आणखी चांगला मसाज झाला वाटतं. मी हसले, पण आतून कळवळले. हो, खूप छान. रात्री रोहन माझ्याजवळ आला तेव्हा मी त्याला घट्ट धरलं, पण मनात आकाश होता. एकीकडे अपराधी भावना, दुसरीकडे अपूर्ण इच्छेची पूर्तता. मी गोंधळून गेले होते, पण एक गोष्ट नक्की होती, आकाश आता फक्त मसाजवाला राहिला नव्हता. तो माझ्या हृदयात गहन आकर्षण बनला होता. उद्या शेवटचा दिवस होता. मनात भीती होती आणि उत्सुकताही होती. काय होणार शेवटी? शेवटचा दिवस, हनीमूनचा शेवटचा पूर्ण दिवस. सकाळी रोहन अजून झोपलेला असताना मी खिडकीजवळ उभी राहिले. बाहेर समुद्र शांत लाटा मारत होता, पण मन मात्र खूपच गोंधळलेलं होतं. 3 दिवसात आकाशने माझ्या आयुष्यात एक वेगळंच विश्व उघडलं होतं. रोहन मला खूप प्रेम करतो हे मला माहीत होतं, पण आकाशने दिलेली ती भावनिक आणि शारीरिक पूर्णता, ती मी कधीही विसरू शकणार नव्हते. मी रोहनला सांगितलं, आज शेवटचा मसाज घेऊन येते, उद्या परत जायचं आहे ना? रोहनने माझ्या हाताला ओढलं आणि म्हणाला, जा रे, पण लवकर ये. आज संध्याकाळी आपण समुद्र किनाऱ्यावर डिनर घेऊ. त्याचा निरागस चेहरा पाहून माझं हृदय तुटत होतं. मी त्याच्या गालावर हलकं चुंबन घेतलं आणि निघाले. रस्त्यात मनात विचार येत होता, प्रतीक्षा, आज शेवटचं आहे, यानंतर कधीही नाही. स्पात आकाशने मला पाहताच जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. प्रतीक्षा, आज तू माझी आहेस पूर्णपणे. त्याच्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. आज खोलीत फुलांचा सुगंध होता. त्याने मला हळूहळू टॉवेलमुक्त केलं आणि मला पलंगावर घेतलं. आज मसाज नव्हता, फक्त प्रेम होतं. त्याचे हात माझ्या प्रत्येक इंच त्वचेवर फिरत होते, जणू तो मला कायमचा आपला बनू पाहत होता. आकाश, उद्या मी भारतला परत जाते. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले. माझे डोळे भरले होते. त्याने माझे केस कुरवाळले आणि म्हणाला, माहीत आहे, मी तुला कधीही आवडणार नाही, पण या दिवसात जे घडलं ते फक्त आपलं आहे. तुझ्या नवऱ्याला कधी सांगू नकोस,
हे तुझं सुंदर रहस्य आहे, हे राहू दे. तो मला हळूहळू प्रेम करत होता. प्रत्येक स्पर्शात काळजी, प्रत्येक चुंबनात भावना होती. मी त्याला घट्ट धरून होते. तू मला स्त्री म्हणून जागृत केलंस आकाश. रोहनला मी खूप प्रेम करते, पण तू मला दिलंस ते मी कधीही मागितलं नव्हतं, पण ते हवं होतं. मी रडत म्हणाले. आकाशने मला जवळ घेतलं आणि कानात कुजबुजला. प्रतीक्षा, तू खूप बलशाली आहेस. तुझ्या आयुष्यात रोहन असेल, मुलं होतील, सुखी संसार असेल, पण कधीकधी एकटी असेल तेव्हा मला आठव. मी तुझ्या हृदयात कायम राहीन. त्याचे शब्द ऐकून मी अधिक रडले. आम्ही तासभर एकमेकांत गुंतलो. शारीरिक जवळीक होती, पण त्याहून जास्त मनाची जवळीक होती. तो मला समजून घेत होता. माझ्या प्रत्येक इच्छेला महत्त्व देत होता. संध्याकाळी आम्ही स्पाच्या बाहेर समुद्रकिनाऱ्यावर गेलो. चंद्रप्रकाशात बसलो. त्याने माझा हात हातात घेतला. मी तुला कधीही विसरणार नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि एक सुंदर आठवण बनलीस, तो म्हणाला. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आकाश, तू मला दिलेली ही ओढ, ही मी कशी विसरू? पण मी रोहनला दाखवू शकत नाही. तो हसला, पण त्याच्या डोळ्यात दुःख होतं. मग हे रहस्य ठेव आणि स्वतःला दोष देऊ नकोस. तू काही चुकीचं केलं नाहीस. तू फक्त स्वतःला जाणून घेतलंस. रात्री रूमवर परतल्यावर रोहनने मला जवळ घेतलं. मी त्याला घट्ट धरलं. त्याचे प्रेमळ चुंबन घेताना माझ्या डोळ्यात आकाशचे क्षण तरळत होते. अपराधी भावना होती, पण त्याचबरोबर एक वेगळीच पूर्णता होती. दुसऱ्या दिवशी मनात बसताना रोहन माझा हात धरून बसला होता. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. थायलंड दूर जात होतं. मनात आकाशचे शेवटचे शब्द घुमत होते. तू माझी आहेस. या आठवणींसाठी भारतात आल्यावर सर्व काही सामान्य झालं. रोहनशी संसार सुरू झाला. पण कधीकधी रात्री एकटी असताना आकाशची आठवण येते. त्याचे स्पर्श, त्याचे प्रेमळ शब्द, त्याची ऊब. मी हसते आणि मनात म्हणते, ते फक्त एक सुंदर हनीमून रहस्य आहे. कधीकधी वाटतं आयुष्यात एकदा तरी स्वतःला पूर्णपणे जाणून घेणं हे कदाचित चुकीचं नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आमची आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.